ज्यावेळी पण भांडणं होतात त्यावेळी महत्त्वाचं काय असतं? महत्त्वाचं असतं ते म्हणजे हतियार. आणि पुढच्या पार्टिसिपंट जो आपले अपोजिट पार्टिसिपंट आहे त्याच्याकडे जर हत्यारच नसेल तर तो आपल्याशी कसा लढू शकेल? तेच केलं 1978 साली रॉबर्ट टेलर यांनी. त्यांनी काय केलं, महत्त्वाचं म्हणजे त्या काळात सगळे सोप वापरत होते, पण त्यांनी ह्या पंपचा, अशा प्रकारचा पंप असतो त्याचा आविष्कार केला. त्याला माहिती होतं की महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्यापुढे आमचा निभाव लागणार नाही. जर मी हे असे लॉन्च केलं तर ते किती वेळ चालेल. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्याकडे पूर्ण जीवनभराची कमाई शक्यतो 10 ते 11 मिलियन डॉलर एवढे होते. त्याने जिथे जिथे असे पंप बनवले जातात त्या सगळ्यांचे जेवढे पण पंप असतील पुढच्या 2 वर्षाचे सगळे खरेदी केले आणि त्याने आपली कंपनी स्वतःची इस्टॅब्लिश केली. त्याने काय झालं, दुसऱ्या कंपनीला हे बनवण्यासाठी खूप वेळ लागला आणि त्याने आपलं मार्केटमध्ये एक नवीन राज्य केलं. शिकण्याचं हेच की काहीतरी युनिक करता वेळी तुम्हाला कॉम्पिटिशनसुद्धा आपले थांबवावे लागते. त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये एक स्वतःची सत्ता टाकू शकता.